नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण जानेवारी 21 या दिवसातील टॉप 15 चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की 21 जानेवारी 2026 रोजी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा कितवा राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए 50वा, बी 54वा, सी 60वा, डी 51वा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 54वा। काही मुद्दे लक्षात ठेवा। 21 जानेवारी 1972 रोजी ईशान्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम 1971 अंतर्गत या तिन्ही राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता। 2026 मध्ये या ऐतिहासिक घटनेला 54 वर्षे पूर्ण झाली आहेत। पुढील दुसरा प्रश्न असा आहे की 21 जानेवारी 2026 रोजी केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा परिषद NSC मध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए पंकज कुमार सिंग, बी अजित डोवाल, सी विक्रम मिस्री, डी तन्मय लाल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए पंकज कुमार सिंह। काही मुद्दे लक्षात ठेवा। पंकज कुमार सिंग हे सीमा सुरक्षा दलाचे BSF माजी महासंचालक आहेत। त्यांची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA यांच्या अंतर्गत धोरणात्मक नियोजनासाठी महत्त्वाची मानली जाते। आता तिसरा प्रश्न बघूया। 21 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोणत्या नवीन वनक्षेत्राला बफर झोनमधून कोअर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले? यासाठी खालील पर्याय आहेत: ए चिखलदरा क्षेत्र, बी अकोट वन्यजीव विभाग, सी गुगामल, डी अंबाबरवा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अकोट वन्यजीव विभाग। काही मुद्दे लक्षात ठेवा। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार वाढवण्यासाठी आणि वाघांच्या संरक्षणासाठी अकोट वन्यजीव विभागातील महत्त्वाच्या वनक्षेत्राला आता कोअर झोन गाभा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। कोअर झोनमध्ये मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद असतो, ज्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासात वाढ होईल। आता चौथा प्रश्न बघूया। 21 जानेवारी 2026 पासून ईशान्य भारतातील शांघाय महोत्सव सांगाय फेस्टिवल कोणत्या राज्यात सुरू झाला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए त्रिपुरा, बी मेघालय, सी मणिपूर, डी आसाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मणिपूर। काही मुद्दे लक्षात ठेवा। मणिपूरच्या राज्य स्थापना दिनानिमित्त जानेवारी 21 या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। हा महोत्सव मणिपूरच्या सांगाय नावाच्या दुर्मिळ हरिण प्रजातीवरून ओळखला जातो, जे केवळ मणिपूरमध्येच आढळते। या महोत्सवातून मणिपूरची कला, संस्कृती आणि पर्यटनाला चालना दिली जाते। आता पाचवा प्रश्न बघूया। 21 जानेवारी 2026 रोजी प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी तामिळनाडू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी उत्तर प्रदेश। काही मुद्दे लक्षात ठेवा। उत्तर प्रदेश राज्याने शहरी भागातील गरिबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे। लाभार्थ्यांची निवड आणि घरांचे बांधकाम वेळेत पूर्ण केल्यामुळे हा गौरव करण्यात आला। आता सहावा प्रश्न बघूया। 21 जानेवारी 2026 रोजी भारताचे पहिले हायड्रोजन इंधन आधारित फेरी कोणत्या शहरात कार्यान्वित झाली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए मुंबई, बी वाराणसी, सी कोची, डी चेन्नई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी वाराणसी। काही मुद्दे लक्षात ठेवा। गंगा नदीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जेला चालना देण्यासाठी ही हायड्रोजन फेरी सुरू करण्यात आली आहे। ही फेरी पूर्णपणे प्रदूषणमुक्त असून यामुळे जलवाहतुकीच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती होणार आहे। आता सातवा प्रश्न बघूया। 21 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन 2026 इंडिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत कोणत्या भारतीय खेळाडूने प्रवेश केला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए लक्ष्य सेन, बी PV सिंधू, सी HS प्रणय, डी सात्विक साईराज रांकीरेड्डी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए लक्ष्य सेन। काही मुद्दे लक्षात ठेवा। नवी दिल्ली येथे आयोजित या स्पर्धेत लक्ष्य सेनने उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला। इंडिया ओपन ही BWF वर्ल्ड टूर सुपर 750 दर्जाची महत्त्वाची स्पर्धा आहे। आता आठवा प्रश्न बघूया। 21 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक 2026 ग्लोबल लेबर रेझिलियन्स इंडेक्समध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए 60व्या, बी 65व्या, सी 52व्या, डी 48व्या। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी 65व्या। काही मुद्दे लक्षात ठेवा।
हा निर्देशांक पांढरपेशी आणि इतर कामगारांच्या रोजगारातील स्थिरता आणि संकटाच्या काळात तग धरण्याच्या क्षमतेवर आधारित असतो. भारताने गेल्या वर्षाच्या तुलनेत आपल्या क्रमवारीत सुधारणा केली असून कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नवीन संधींमुळे हे शक्य झाले आहे. आता 9वा प्रश्न बघूया. 21 जानेवारी 2026 रोजी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी गृह मंत्रालयाने कोणते नवीन ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण देशभर लागू केले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. ऑपरेशन चक्र 3.0. बी. ऑपरेशन नमस्ते. सी. ऑपरेशन सतर्क. डी. ऑपरेशन सायबर कवच. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. ऑपरेशन चक्र 3.0. काही मुद्दे लक्षात ठेवा. हे ऑपरेशन प्रामुख्याने संघटित सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी राबवले जात आहे. यामध्ये सीबीआय आणि राज्यांच्या पोलीस दलांचे विशेष सहकार्य घेतले जात असून जागतिक स्तरावर इंटरपोलच्या मदतीने सायबर गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे. आता 10वा प्रश्न बघूया. जानेवारी 21 रोजी प्रसिद्ध झालेल्या जागतिक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025-26 करप्शन परसेप्शन्स इंडेक्समध्ये भारताचे स्थान काय आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 93, बी. 85, सी. 77, डी. 91. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. 91. काही मुद्दे लक्षात ठेवा. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. 2025-26च्या अहवालानुसार भारताचा स्कोअर 39 आहे. या यादीत डेन्मार्क हा देश पहिल्या सर्वात कमी भ्रष्टाचार स्थानावर आहे. आता 11वा प्रश्न बघूया. 21 जानेवारी 2026 रोजी कोणत्या राज्याने मोबाईल व्हॅनद्वारे घरपोच सरकारी सेवा देणारी शासन आपल्या दारी 2.0 मोहीम सुरू केली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, डी. मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र. काही मुद्दे लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारने या मोहिमेचा दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू केली आहे. याद्वारे नागरिकांना रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाचे सरकारी दाखले थेट त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आता 12वा प्रश्न बघूया. 21 जानेवारी 2026 रोजी चर्चेत असलेले धौलपूर करौली हे देशातील 54वे व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. मध्य प्रदेश, बी. राजस्थान, सी. उत्तर प्रदेश, डी. उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. राजस्थान. काही मुद्दे लक्षात ठेवा. राजस्थानमधील रणथंभोर, सरिस्का, मुकुंद्रा हिल्स आणि रामगड विषधारी नंतरचे हे 5वे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिवासाच्या विस्तारासाठी या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. आता 13वा प्रश्न बघूया. 21 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRCच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती कायम करण्यात आली? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. अरुण मिश्रा, बी. विजया भारती सयानी, सी. डी. वाय. चंद्रचूड, डी. प्रफुल्ल पटेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. विजया भारती सयानी. काही मुद्दे लक्षात ठेवा. विजया भारती सयानी या आयोगाच्या सदस्य असून न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मानवाधिकार आयोगाच्या कामात सातत्य राखण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ दिली आहे. आता 14वा प्रश्न बघूया. 21 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेले मोदीज नॉर्थ ईस्ट व्हिजन या पुस्तकाचे संपादन कोणी केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. हेमंत बिस्वा शर्मा, बी. किरेन रिजिजू, सी. सुब्रमण्यम जयशंकर, डी. अनुराग ठाकूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. हेमंत बिस्वा शर्मा. काही मुद्दे लक्षात ठेवा. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून यामध्ये ईशान्य भारताच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींनी आखलेल्या धोरणांचा आढावा घेण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर आधारित हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानले जात आहे. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. 21 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून पदक तालिकेत आघाडी घेतली आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. हरियाणा, बी. महाराष्ट्र, सी. तामिळनाडू, डी. कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र. काही मुद्दे लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले असून सर्वाधिक सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. खेळाडूंना मिळणारे उत्तम प्रशिक्षण आणि क्रीडा धोरणांमुळे महाराष्ट्राने आपली ही परंपरा कायम ठेवली आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा.
अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.